नमो बुद्धाय, जय भीम. आपण पाहत आहात द कोकण न्यूज. त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त माता रमाबाई यांना कोटी कोटी प्रणाम. आणि द कोकण न्यूज पाहणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना त्यागमूर्ती माता रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा. पंचशील बुद्ध विहार आणि ज्येष्ठ नागरिक खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाबाई यांची जयंती पंचशील बुद्ध विहार खारघर नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. बौद्धाचार्य हिरामण थोरात यांनी पंचशील दिले. यावेळी ॲडव्होकेट अरुण सुरवाडे, एकनाथ ढंगारे, अशोक शेलारे, चंद्रकांत मोरे, संदीप तायडे, संतोष सोनकांबळे, रवींद्र रणदिवे उपस्थित होते. करुणेची कविता तू मावत नाही कवितेतही, शब्दाशिवाय मैफिल तू मावत नाही स्वरातही. डोळ्यामधले व्याकुळ सागर, डोळ्यामधले व्याकुळ सागर मावत नाही दुःखातही. आर्ततेची सदाफुली तू मावत नाही अश्रुतही. सूर्याबरोबर संसार तुझा, सूर्याबरोबर संसार तुझा, चांदणे झाले आगीतही. सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही. रमाईने नित्य असे पहावे, शिकवणी साहेबांनी महाज्ञानीवंत व्हावे. आणि म्हणून शेवटी तो कवी म्हणतो, कृतीमध्ये उतरविले कृतीला रमाईने, कृतीमध्ये उतरविले कृतीला रमाईने. ज्ञान शिखरी पोचविले भीमाला रमाईने. जय भीम. माझं नाव हिरामण थोरात, खारघर पंचशील बुद्धविहार या ठिकाणी आज माता रमाबाई आंबेडकर यांची 129वी जयंती या ठिकाणी पंचशील बुद्धविहार आणि ज्येष्ठ नागरिकांकडून या ठिकाणी संपन्न झाली. माता रमाईच्या संघर्षमय जीवनावर सर्वांची अगदी यथोचित समयोचित चांगली भाषणं झाली. या ठिकाणी प्रत्येक रविवारी बुद्धवंदना आणि आपल्या आदर्श पुरुषांच्या बद्दल व्याख्यानं आयोजित केली जातात. त्याचप्रमाणे खारघर घरकुल मधील सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात. या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना कल्याण होम या ठिकाणी थांबतो. जय भीम. सर्वांना सभ्य जय भीम. मी अशोक शेलारे. आज रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आहे आणि या जयंती निमित्त आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी पंचशील बौद्ध विहार इथे एकत्रित आलेलो आहे आणि इथे सर्वांच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी झालेली आहे. या जयंती निमित्त सर्व बौद्ध बांधवांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम. नमो बुद्धाय. जय महाराष्ट्र.